जय भीम, जय बुद्धाय. मित्रहो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अल्पशा माहिती प्रश्नावली माध्यमातून आपण बघणार आहोत. किमान 5 प्रश्न आणि त्याची स्पष्टीकरणासहित अचूक उत्तरे. पुढील प्रमाणे. प्रश्न क्रमांक 1. BBC लंडनने मला बौद्ध धर्म का आवडतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण कधी प्रसारित केले? 1. 12 मे 1956. 2. 20 मे 1956. 3. 17 मे 1956. 4. 15 मे 1956. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 12 मे 1956. BBC लंडनने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मला बौद्ध धर्म का आवडतो हे भाषण 12 मे 1956 रोजी प्रसारित केले होते. हे भाषण त्यांनी नागपूरमध्ये धर्मांतर करण्याच्या काही महिन्याआधी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन नभोवाणी केंद्रावरून दिले होते. प्रश्न क्रमांक 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा थॉट्स ऑन पाकिस्तान हा महत्त्वपूर्ण ग्रंथ कधी प्रकाशित झाला? 1. 29 डिसेंबर 1940. 2. 15 डिसेंबर 1940. 3. 28 डिसेंबर 1940. 4. 22 डिसेंबर 1940. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 28 डिसेंबर 1940. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ डिसेंबर 1940 मध्ये प्रकाशित झाला होता. त्यावेळी भारतात पाकिस्तानच्या निर्मितीबाबत जो वाद सुरू होता त्यावर एक सखोल आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण सादर करणारा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाची दुसरी आवृत्ती 1945 मध्ये पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया या नावाने प्रकाशित झाली. प्रश्न क्रमांक 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हू वेर द शूद्राज हा ग्रंथ कधी प्रकाशित झाला? 1. 13 ऑक्टोबर 1946. 2. 12 ऑक्टोबर 1946. 3. 11 ऑक्टोबर 1946. 4. 10 ऑक्टोबर 1946. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 13 ऑक्टोबर 1946. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हू वेर द शूद्राज म्हणजे मराठीत शूद्र कोण होते हा ग्रंथ इसवी सन 1946 म्हणजे प्रकाशित झाला होता. हा एक ऐतिहासिक शोधग्रंथ आहे ज्यामध्ये शूद्रांच्या उत्पत्तीचा अभ्यास करण्यात आला आहे. या ग्रंथाचं मूळ नाव आहे हू वेर द शूद्राज, हाऊ दे केम टू बी द फोर्थ वर्ना इन इंडो आर्यन सोसायटी असे आहे. डॉक्टर आंबेडकरांनी हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुलेंना समर्पित केला आहे. प्रश्न क्रमांक 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना PhD कोणत्या विद्यापीठाने प्रदान केली? 1. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठ. 2. बोस्टन विद्यापीठ. 3. कोलंबिया विद्यापीठ. 4. केब्रिज विद्यापीठ. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कोलंबिया विद्यापीठ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठाने 1917 मध्ये PhD म्हणजेच डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी पदवी प्रदान केली. त्यांनी भारतातील राष्ट्रीय नफ्यातील वाटणीबाबतचा प्रबंध सादर केला होता. प्रश्न क्रमांक 5. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळावर मध्य सरकारने एक भव्य स्मारक तयार केलेले आहे. त्या स्मारकाला कोणते नाव देण्यात आले? 1. भीम ज्योत. 2. भीम स्मारक. 3. भीम क्रांती. 4. भीम जन्मभूमी. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मध्य प्रदेशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळावर असलेले स्मारकाचे नाव भीम जन्मभूमी आहे. हे स्मारक मध्य प्रदेशातील डॉक्टर आंबेडकर नगर म्हणजे पूर्वीचे महू येथे आहे, जिथे 14 एप्रिल 1891 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता. हे स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळाला समर्पित आहे आणि आंबेडकरवादी चळवळीचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे. मित्रहो, व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कॉमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनही आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा. जय भीम, जय बुद्धाय.